छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतिकारी जय भीम. या ठिकाणी संविधान बचाव यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे आमचे मित्र यशवंत भालेराव यांना या ठिकाणी या आजच्या या कार्यक्रमाचा प्रस्ताव सादर करतील अशी त्यांना विनंती करतो. दोह्याच्या माध्यमातून समतेची आणि बंधुत्वाची शिकवण्या जगाला सांगणारे महान संत कबीर. शिकू लागले या बहुजनांची मुले ते क्रांतिबा ज्योतिबा फुले या महामानवाच्या महान गुरूंना प्रथमतः अभिवादन करतो. शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, कामगारांच्या व्यथान त्यांच्या कथा आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीला टाकणारे थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अन्यायाच्या विरोधात अर्थात मोगलांच्या विरोधात हातामध्ये नंगी तलवार घेऊन खऱ्या अर्थाने या बहुजनांचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती चे नेते, हिंदू मिल स्मारकाचे प्रणेते, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, तुम्हा आम्हा सर्वांचेच नेते आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या कार्याला, कर्तृत्वाला, त्यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या सर्व कार्याला माझा क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी संविधान बचाव यात्रा जी महाराष्ट्र दौरा करून या मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेली आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आम्ही साहेबांसोबत नागपूरला होतो. तिथून ही निघालेली संविधान बचाव यात्रा विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि आता कोकणातून या मुंबईच्या वेशीवर थांबून आलेले आहे. कारण साहेबांनी जो आदेश दिला की सध्या संविधान धोक्यात आहे. संविधान धोक्यात म्हणजे काय? इथला शोषित, पीडित, दलित, वंचित समाजाला न्याय न देण्याचं काम इथल्या मनोवादी सरकार करत आहे आणि संविधानाची पायमल्ली हे रोजच करत आहे. त्यामुळे कालही आंबेडकर, आजही आंबेडकर आणि उद्याही आंबेडकरच आमच्या न्याय हक्कासाठी धावून येतात. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही दिवसापूर्वी खूप खेदजनक गोष्टी या देशामध्ये घडतात. संविधानही जाळलं, कोणी काय बोललं नाही. अरे नाते जर आमचे विनाशाशी जुळले असते, आम्ही घरात साप पाळले असते. नाते जर आमचे विनाशाशी जुळले असते तर आम्ही घरात साप पाळले असते. पण बाबासाहेबांमुळे बुद्धांची ओळख झाली म्हणून शांत आहोत. त्या संविधान जाळणाऱ्यालाही जीवन जाळले असते. फक्त साहेबांनी आदेश दिला पाहिजे होता आम्हाला. कारण संविधान बचावायचं आहे आपल्याला. एवढी मोठी रॅली, एवढी मोठी जी संविधान बचावायची यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय काकासाहेबांच्या नेतृत्वात निघाली. आज या ठिकाणी आदरणीय या नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष खाजेमिया पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा भव्यदेव कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला मलाही बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि थोडक्यात 2 शब्द माझे संपवणारच आहे आणि संविधानाबद्दल 2 गोष्टी बोलतो. गीता के हर एक श्लोक में हिंदुओं को अपना ईमान मिलता है. गीता के हर एक श्लोक में हिंदुओं को अपना ईमान मिलता है. बाइबल के हर पन्ने पे ईसा मसीह का फरमान मिलता है. अरे मुस्लिमों को कुरान में खुदा का ऐलान मिलता है और मेरे भीम जी के संविधान में सभी को सबका सम्मान मिलता है. इतकं महत्त्वाचं हे संविधान ज्या बाबासाहेबांनी तयार केलं, त्या बाबासाहेबांचे नातू आज रस्त्यावर तुमच्या आमच्यासाठी झडत आहेत, लढत आहेत, आपल्यासाठी जीवाचं रान करत आहेत. अरे राजगृह सोडून साहेब रस्त्यावर येत आहेत. याची विचार आपण केला पाहिजे. कारण तुम्हा आम्हा सर्वांसाठी कोणीही वाली नाही. आंबेडकरांशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून साहेबांच्या मागे ताकदीनं साहेबांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे. राजगृहासोबत राहिलं पाहिजे. साहेबांनी आपल्याला जो आदेश देईल तो आपल्याला पाळायचा आहे. आणि या संविधान सभेला मी इथं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा विजय असो. यशवंत भालेराव. यानंतर या ठिकाणी उपस्थित अफसर उस्मान शेख, मुस्लिम सेवा संघाचे, ते आज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत.
मी त्यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे व आपलं 2 शब्दामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. अफसर उस्मान शेख. सर्वांना जय भीम. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर व यांचे आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन सेनाचे उपाध्यक्ष खाजाम्या पटेल साहेब यांच्या आदेशाने व नवी मुंबई रिपब्लिकन सेनाचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात संविधान बचाव रॅलीचे आयोजन झालेले आहे. संविधान रॅलीचे बचाव यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे व संपूर्ण नवी मुंबईचे सर्व मुस्लिम बांधवांचा नवी मुंबई मुस्लिम सेवा संघ या संस्थाचा मी पदाधिकारी असल्याने तसेच नवी मुंबईचे संपूर्ण मुस्लिम बांधवांचा संविधान बचाव रॅली यात्रेला आम्ही समर्थन आणि पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता मला इथून एक शेर बोलण्याची संधी द्यावी मी विनंती करतो. संविधान को छेड़छाड़ करने की कोशिश करेंगे तो संविधान को छेड़छाड़ करने की कोशिश करेंगे तो लोग मुर्दों को गाड़ते हैं, हम जिंदा को गाड़ेंगे. ओके, थँक्स. धन्यवाद धन्यवाद. यानंतर उत्तर भारतीय महासंघाचे नीलम तिवारी ताई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय. उत्तर भारतीय महासंघ हे सुद्धा या ठिकाणी या आपल्या भारतीय संविधानाच्या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण नीलम ताईंचं स्वागत करूया. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय. संविधान बचाओ, हम जो बाबा साहब अम्बेडकर ने बनाया है हम सब उनके साथ हैं और उनके पोते की भी साथ हैं. बस 2 बात हमको इतना ही बोलना था. थैंक यू ख्वाजा पटेल सर, आपने 2 बात बोलने की मौका दिया हमको. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे जे नवी मुंबईमध्ये आपण या झोपडीवासियांना एक आधारस्तंभ आमचे सन्माननीय गरहक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय हिरामनजी पगार सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या संविधान यात्रेच्या प्रसंगी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हिरामन पगार सर. जय भीम मित्रांनो. या हॉलमध्ये आज संविधान बचावचा कार्यक्रम होतोय. दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अतिशय चांगला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर काकासाहेब खंबाळकरांच्या नेतृत्वाखाली 27 जिल्ह्यामध्ये फिरला. डॉक्टर गौतमजी हा अतिशय प्रगल्भपणे लोकांना जनजागृती करून बाबा रे झोपू नका, संविधानाचे मारेकरी जिवंत आहे, हा काकासाहेबांनी संदेश दिला. ही जास्त भाषण करण्याची वेळ नाही आहे, वक्ते खूप असणार आहेत. त्याच्यामुळं फक्त मी आनंदराजजींना एक आठवण करून देतो. साहेब, तुम्ही या हॉलमध्ये नवी मुंबई विकास आघाडीची स्थापना केली होती. NDA आता झालं, पण तुम्ही NDAची स्थापनाच या हॉलमध्ये केली होती आणि तिचा रिझल्ट असा आहे आज अनेक पक्ष नवीन मुंबई पुरते तरी आपल्यासोबत आहे. आणि येत्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, काही महिला उमेदवार असतील, काही पुरुष उमेदवार असतील, तरुण उमेदवार असतील आणि हे निश्चितपणे महापालिकेवर निळा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त आमच्याकडे थोडंसं इथले जे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्र्याच्या कानावर झाला काका आणि साहेब, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटू. विशेषतः झोपडपट्टीवाल्यांचे खूप प्रश्न आहे. इथं धोरणच नव्हतं, पण खाजा मी आणि आम्ही जी काही लढायले तिथं 1/11चा GR काढायला भाग पडला आणि इथं SRA सुद्धा आणली, जी फक्त नवीन मुंबई महापालिकेत पुरतं मर्यादित होतं. ते आता अख्ख्या नवीन मुंबईत आलेलं आहे, त्याची दखल कुठेतरी घेतली जात आहे. म्हणून तुम्ही असंच प्रेम या शहरावर राहू द्या आणि इथली जनता निश्चितपणे आपल्याला मतदान करेल. जसं तुम्ही साहेबांचं भाषण करायला ह्यात
तसं मी पण ते कारण पत्रकार परिषद ऐकल्यानंतर माझे अनेक गोष्टी मला शिकता आल्या, अनेक नवीन मुद्दे भाषणासाठी मिळाले. ते आता ते मी इथं बोलणार नाही. ते वस्त्यांमध्ये आम्ही जाऊ, झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही जाऊ, कामगारांमध्ये जाऊ, नाका कामगारांमध्ये जाऊ. तिथं ह्या आजच्या ह्याच्यातनं काही दिशा मिळाली. बस या क्षणी एवढंच बोलतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. हे करण्यासाठी एवढी मुसलमान बंधू एवढे साथ दिल्यात, एवढे आमचे जय भीमवाले कोणच दिसत नाहीत. काय वाटतंय काय नाही काय माहीत नाही, पण संविधानला कोण हात लावायची हिंमत नाही. संविधान कोण वाचवायचं कोण ना वाचवायचं, आपल्याला संविधानचा हात लावेल म्हणलं तर त्याचा हात काढून टाकायची एवढी ताकद आहे. पण सगळ्यांनी युती करायला पाहिजे, सगळ्याची युती झाली पाहिजे. एक इकडं एक तिकडं पाठीमागं कार्यक्रम झाले, एवढा जागा पुरत नव्हता. जागे ही उभारून दरवाजाच्या कडेने उभा राहत होते, आज कोणच नाही. मग संविधानची यांना गरज आहे का नाही? संविधान आहे तर तुम्ही आहेत, नाही तर मग तुम्हाला कुठंच थारा नाही. एवढंच मी सांगते. माझं भाषण संपवते. जय भीम, जय भारत. गजराता इनकर, माजी महिला अध्यक्ष रिपब्लिकन सेना. यानंतर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर PS गौतम साहेब, मी यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी यायचंय व संविधान बचाव यात्रेच्या निमित्तानं आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय. डॉक्टर PS गौतम, जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करूया. सभी महामानवों को करोड़ों बार वंदन. आज हम सभी के नेता परम आदरणीय सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, इनको क्रांतिकारी जय भीम महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष एवं महाराष्ट्र के उपाध्यक्ष आदरणीय ख्वाजा मियाँ पटेल सर और सभी मंच पर बैठे हुए अधिकारी पदाधिकारी, आप सबको जय भीम, सलाम वालेकुम. मैं 40 वर्षों से मैं आदरणीय आनंदराज साहब के साथ हूँ और मैंने देखा इन 40 वर्षों में कि अगर इस देश को कोई बचा सकता है तो केवल अंबेडकर कुटुंब, बाकी कोई नहीं. आप उत्तर प्रदेश में जाकर देखिए क्या हो रहा है, वो आप देख लीजिए अभी अपने आंखों के सामने. जरूर कुछ वर्षों तक किसी की बात पसंद आई, लेकिन अंत में आप सभी लोगों को यह महसूस होगा, इस देश को महसूस होगा कि इस देश को बचाने वाला, इस देश के संविधान को बचाने वाला केवल अंबेडकर कुटुंब है, इसके सिवा और कोई दूसरा नहीं. और यही अंबेडकर कुटुंब, हमारे आनंदराज आंबेडकर साहब ही आपको न्याय देंगे. आज वो दिन आ गया है कि जब यात्रा निकलती थी बाबा साहब आंबेडकर के लिए, संविधान बनाओ यात्रा, बाबा साहब को प्रार्थना करने के लिए कि संविधान की रचना कीजिए, ये करने के लिए यात्रा निकलती थी. और यहीं तक नहीं तो ब्रिटिश तक गए लोग, ब्रिटेन तक गए लोग. स्वतंत्र भारत के लिए कौन रचेगा संविधान, इधर उधर भटकन लगे मन में लेकर के विधान. अंग्रेजों तक बात कही तो अंग्रेजों ने पहचान लिया, जाओ तुम्हारे भारत में अंबेडकर को पहचान लिया. उन्होंने कहा, ये बोले कि हमको मदद करो हम संविधान बनाने के लिए. मिलॉर्ड, here we came in Britain to request you to give some clues to prepare Constitution of India. बाबा उन्होंने कहा कि अरे आप लोग इधर कहाँ आ गए, इंडिया में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, दुनिया के सभी संविधानों के जानकार, इतने बड़े विद्वान को छोड़कर आप हमारे पास आए, जाओ. फिर क्या हुआ, मुंह लटकाए सब लोग आए, करने बाबा की पुकार, हे भीम तेरी लीला अपार. बाबा साहब ने संविधान दिया. आज उस संविधान को बचाने के लिए बाबा साहब के पोते को रास्ते पर उतरना पड़ता है. जिसको सुख सुविधा
मिलनी चाहिए जिस बाबा साहब को, जिसके वजह से आज मैं डॉक्टर हुआ हूँ। सब एडवोकेट हुए हैं लोगों, सभी लोग प्रोफेसर हुए हैं, हवाई जहाज पे हम लोग जाते हैं। आज उस बाबा साहब आम्बेडकर के नातू को रास्ते पर उतरना पड़ता है। तो हम लोगों का कर्तव्य है कि इनका साथ देना और हमेशा इनके साथ रहना, क्योंकि मैं तो अपने जीवन को इस अंबेडकर कुटुंब के प्रति न्यौछावर कर दिया हूँ। 40 वर्षों तक मैं ईमानदारी से हूँ। आप लोग देख लीजिए, मेरी उम्र 72 वर्ष की है और इस उम्र में बहुत से लोग मेरे पास आए, यहाँ आइए वहाँ आइए, मैं नहीं गया। और यही मैं आपसे गुजारिश करूँगा कि आप यहीं रहिए सर, आप लोग यहीं रहिए। ख्वाजा मियाँ सर, आपको बार बार सलाम है, आप बराबर ईमानदारी से हैं आप, और हम लोग इस देश के लोगों का आप कल्याण करेंगे, ऐसा मेरा विश्वास है। सभी नेतागणों को मैं फिर से क्रांतिकारी जय भीम करता हूं, आपको धन्यवाद देता हूं। खुदा हाफिज, जय भीम। अच्छा, उन्होंने यहाँ पे संविधान पे अपनी बातें रखी। यानंतर या ठिकाणी उपस्थित बीबी पवार सर, प्राचार्य CBSE बोर्ड, पीपल एज्युकेशन सोसायटी, मी यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी यायचंय व आपलं 2 शब्दामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय। बीबी पवार सर। सर्वांना सप्रेम जय भीम। आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवरांना मी या ठिकाणी मानाचा जय भीम करतो। या ठिकाणी खरोखर या यात्रेमध्ये मी तिसऱ्यांदा सामील होतो आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय घेऊन निघालेले आपले सरसेनानी साहेब आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन काकासाहेब खांबाळकर अतिशय मेहनतीने रात्रचा दिवस करून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी पदार्पण करून आतापर्यंत आपल्यापर्यंत रॅली आलेली आहे। या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही रॅलीसाठी सामील झालो होतो। त्या ठिकाणी ऐतिहासिक अशा बिंदू चौकामध्ये ही रॅली फार प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सभा झाली आणि खरोखर महत्त्वाचा विषय हा आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत आणि आपण तेवढ्याच तन्मयतेने नवी मुंबईकर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सामील झालो। काकासाहेब, आपण जी जबाबदारी स्वीकारली, ही जबाबदारी पेलण्यासाठी आम्ही सुद्धा दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही भीमसैनिक या ठिकाणी करण्यास तयार आहोत। मी साहेबांना विनंती करेन की साहेब, याही अगोदर प्रचंड असे आंदोलनं बाबासाहेबांच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि त्या ठिकाणी आपल्यावर कित्येक या हिंदू धर्मातील लोकांनी अन्य अत्याचार सुद्धा केले, जसे महाडचा चौदार सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, एवढे अन्याय आपल्यावर सहन करून सुद्धा आपले मंडळी बाबासाहेबांना सांगत होते की साहेब, तुम्ही आम्हाला फक्त आदेश द्या, परंतु समतेचा, ममतेचा, विश्वकल्याणाचा मार्ग असताना बाबासाहेबांनी कधीही आपला मार्ग सोडला नाही। त्याच पद्धतीने मला आजच्या कार्यक्रमामध्ये ती प्रणिती मला जाणवते आहे। साहेब या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या सभा घेत आहेत आणि म्हणून ह्या सभासुद्धा ऐतिहासिक सभा आहेत। कालच पनवेल या ठिकाणी सभा झाली। पनवेलची सुद्धा सभा ही एक ऐतिहासिक सभा मी मानतो, कारण त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा अविस्मरणीय असा एक प्रसंग त्या ठिकाणी घडला आणि त्याच ठिकाणी साहेबांची काल सभा झाली। म्हणून मी म्हणतो की या ठिकाणी आपण सर्वांनी आता या ठिकाणी सावध होण्याची गरज आहे। हे या ठिकाणी जे षडयंत्र सुरू आहे, साहेबांनी ठिकठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने तत्व या ठिकाणी मांडलेले आहेत, आपल्याला सावध करण्याची भूमिका केलेली आहे। आपणही त्या ठिकाणी या ठिकाणी सामील होतो आहे। मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने, बेलापूर शाखेच्या वतीने आम्ही 4ही प्रिन्सिपल साहेबांच्या सोबत आहोत। या ठिकाणी साहेब जसा आदेश देतील त्याही पद्धतीने आमचा पालकवर्ग सुद्धा मोठ्या पद्धतीने सामील आहे। मी साहेब या ठिकाणी आपल्याला आश्वासन देऊन माझे मनोगत थांबवतो। जय भीम। सर, या ठिकाणी उपस्थित DED कॉलेज MB पवार सर सुद्धा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपस्थित आहेत। तसेच गायकवाड मॅडम, प्राथमिक विभाग प्रिन्सिपल, रवींद्र सूर्यवंशी, रिपब्लिकन सेना खारघर शहर प्रमुख, हे सुद्धा या ठिकाणी आहेत। यानंतर मी या ठिकाणी उपस्थित आपल्या सारिकाताई शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष, रिपब्लिकन सेना, मी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि आपलं अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत मांडायचंय। सारिकाताई शिंदे। सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय संविधान। सगळ्यांनी जोरात म्हणा एकदा, जय भीम, जय संविधान। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज राजे
यांना विनम्र अभिवादन करते. माता रमाई, माता सावित्री, माता जिजाई, अहिल्या माई यांना मी त्रिवार वंदन करते. इथे सर्व व्यासपीठावर जमलेले मान्यवर तसेच आदरणीय आनंदराज साहेब तसेच आदरणीय काकासाहेब खंबाळकर आणि इथे सर्व जमलेले माझे बंधू भगिनी, खरं तर संविधान बचाव हा जो निर्णय काकासाहेब खंबाळकर तसेच आनंदराज साहेबांनी घेतला आहे, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपण सगळे जनतेने याच्यात सहभाग होऊन संविधान बचाव यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. खरं तर महिलांनी याच्यात जास्तीत जास्त सहभाग दाखवला पाहिजे. आज जी मी स्टेजवरती उभी राहिलेली आहे, हा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. मी जिथे बोलते आहे 2 शब्द, ॲक्च्युली मला जास्त स्टेज बोलणं जास्त जमत नाही, तरी पण मी जे धाडस करते ते मला संविधानाने दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला संविधान वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला पाहिजे. आज समाजामध्ये महिलांवरती खूप अन्याय अत्याचार होत आहेत, ते कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे. कारण संविधानामध्ये भरपूर असे कायदे लिहून ठेवले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याचा वापर ही व्यवस्था पुरेपूर करत नाही आहे. त्यासाठी ह्याचा वापर करण्यासाठी आपल्याला सर्वस्वी पुढे येऊन संविधान हे वाचवलं पाहिजे. शेवट जाताना एक महिलांसाठी मी एक नक्कीच बोलू इच्छिते. एक म्हणजे छोटासा शायरी म्हणून दाखवते. कर सकती हूँ, बन सकती हूँ, दृढ़ विश्वास है मेरा, अरे नहीं हटूंगी, नहीं डरूंगी, दृढ़ निश्चय है मेरा. अशा पद्धतीने जर महिलांनी जर खरंच ठामपणे जर उभं राहिला तर आपण नक्कीच अन्याय अत्याचारावरती मात करू आणि संविधानाच्या माध्यमाने आपण सगळ्यांना न्याय मिळवून देऊ. एवढे 2 शब्द बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे साथी मित्र हनुमंता कडमंची यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्यांना या ठिकाणी संविधान यात्रेच्या निमित्तानं त्यांचं मनोगत हनुमंता कडमंची, आनंदनगर, तुर्बे. ऐसा समाज मसन जोगी, घर घर जाके भिक्षा मांग के ऐसा जिंदगी जीने का जैसा संविधान बाबा साहेब संविधान लिखा, तभी संविधान के बारे में मालूम नहीं है. उस टाइम पे घर घर जाके भिक्षा मांग के ज़िंदगी निकालने का वैसा टाइम था हमारा. जैसा भी संविधान के बारे में मालूम होने के बाद में तो सभी हमको सरकार सहूलत मिलता है, बच्चे लोग पढ़ते हैं. आज घर घर भिक्षा मांगने वाले के बच्चे लोग भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संविधान के बारे में आज हमारे कर्नाटक में सुड़गाड़ सिद्धा बोलते हैं मसन जोगी, आज हमारे पूरा भारत में एक आमदार बन गया. कुत्तूर मंजू बोल के बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के इसमें एक आमदार बन गया. अभी मैं पढ़ा लिखा नहीं, छोटा था तभी पिताजी के साथ में भिक्षा मांगने के लिए जाता था, लेकिन अभी पढ़ लिख के भिक्षा मांगने वाले के बच्चे लोग को बाबा साहेब अम्बेडकर के संविधान में लंदन में जाके पढ़ रहे हैं. वैसा संविधान को बदलने कैसे देंगे? बदलने वाले को उसको बदल देंगे, लेकिन संविधान बदलने नहीं देंगे. वही इतना बोल के मैं ये करता हूँ. जय भीम. धन्यवाद हनुमंताबाई. यानंतर या ठिकाणी उपस्थित महिलाचे जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. या लवकर. रेखाताई इंगळे. सर्व महापुरुषांना वंदन करून सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित नेतेगण, आदरणीय अनंतराज आंबेडकर साहेब, काकासाहेब खंबाळकर, वसंत कांबळे साहेब, सभेचे अध्यक्ष आणि आज सगळे जमलेले तर बंधू आणि भगिनींनो, आज संविधान बचाव साहेबांनी जे म्हणजे पुढाकार घेतलेला आहे हा खूपच चांगला आहे. आणि लोकांना हेही माहीत नाही खरं म्हणजे संविधान म्हणजे काय. खरं म्हटलं तर लोकांपर्यंत पोहोचायला लागलेलं आणि खूप चांगलं काम केलेलं आहे आणि बराच लोकांचा प्रतिसाद चांगलाच आहे. खरं म्हटलं एवढं रात्र झालेलं आहे, कारण महिलांना स्वयंपाकाचे वगैरे काम करावं लागते घरामध्ये, मुलं लहान असतात, त्याकरता
काही महिला आलेल्या नाही आहे. कारण कसं वेळेमध्ये आलं लवकर कार्यक्रम असता तर गच भरून भेटला असता आपला हॉलसुद्धा. पण तरी पण ठीक आहे, तरी एवढे लोक आहेत तर काही कमी नाही, जास्तच लोक आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढलेली तर ठीक आहे. कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे जास्त बोलत नाही मी आणि माझे 2 शब्द बोलून मी एवढं संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र. मुजीबभाई पठाण यांना विनंती करतो, माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन सेना मुजीबभाई पठाण. जोरदार ताली हो जाए मुजीबभाई के लिए. भारत रत्न परमपूज्य 18 पगड जाती धर्माला न्याय देणारे, सर्वांना एका संविधानमध्ये बसविणारे आमचे सगळ्याचे वडील म्हणलं तर वाव होणार नाही, बाबासाहेबजी आंबेडकर. भारतातल्या कोटी कोटी लेकराची आई रमाई माता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, संविधान बचाव यात्रा दीक्षाभूमी ते चैत्यभूमी आणणारे 84 वर्षाचे तरुण सलमान खान सारखी ॲक्शन करणारे काकासाहेब खंबाळकर, तुमच्या आमच्या सर्वाचे हृदय सम्राट, सगळ्याला कार्यकर्त्याला भावासारखा प्रेम देणारे, लेकरासारखा प्रेम देणारे आमचे हृदय सम्राट आनंदजी आंबेडकर साहेब, महाराष्ट्राचे ज्यांनी अति सुंदर चांगला कार्यक्रम केला, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष खाजामिया पटेल, महाराष्ट्राचे आमचे सचिव वसंतजी सचिव ढोले सर, महाराष्ट्राचे प्रवक्ते आमचे वसंतजी कांबळे साहेब. जरा माफ करा, मुंबईमध्ये नवीन आहे, ओळख कुणाची नाही. समोर बसलेल्या तरुण मित्रांनो, माय माऊलीनं, पत्रकार भावानो, पोलीस भावानो, खऱ्या अर्थानं जर बघितलं हा संविधान सगळ्या जाती धर्माचा आहे. संविधान लिहिताना बाबासाहेबांना फक्त बुद्ध धर्मासाठीच लिहिलेलं नाही, तर बाबासाहेबांना संविधान लिहित असताना 2 वर्षे 11 महिने 11 दिवस लागले. तर ह्या भारतातल्या 18 पगड जाती धर्मासाठी लिहिलं. म्हणून ह्या भारतातल्या 18 पगड जाती धर्माची माणसं संविधान वाचण्यासाठी रस्त्यावर यायला पाहिजे. पण आज परिस्थिती काय, संविधान बी आजोबानं लिहिलं आणि वाचवायचं असलं तर बी नातू पुढे. पण त्यांचं जर बघितलं आणि त्यांनी जर तुमच्या आमच्यावर जर डोळा फिरविला आणि तिने राजघरात जर गप बसले, राजघरात त्यांचा सोन्याची होईल, त्यांची गाडी सोन्याची होईल, टायर चांदीची होतील, पण तुम्हाला आम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही, हे लक्षात ठेवा. अभी निकले संविधान के सम्मान में आनंदराज जी आंबेडकर साहब मैदान में. पण साहेब अजून एक दुसरी घोषणा करावी लागेल तुम्हाला, शेतकरी किसान के सम्मान में और आनंदराज आंबेडकर मैदान में. आणि जर ही बाजू जर घेऊन जर महाराष्ट्रामध्ये हिंडत असताना सगळ्या जाती धर्माच्या माणसाला आज जर बघितलं आपण, साहेब कुणाला राग तर येणार नाही की? राग येणार आहे का कुणाला? हितले सांगा. आपलं कसं झालंय, गलीत खायनं कुत्रन, फेसबुकवर 5000 मित्र, काम ना धाम का. साहेब काम करणारा, आता ही सगळ्याला लेकर बाळ आहेत. मी मराठवाड्यातला गावरान माणूस आहे. लेकर बाळ कुणाला आहेत, तू हात वरी करा. चांगल्या लेकराची कुणी कुणी माया करते, हात वरी करा. साहेब काम करणाराची तशीच तुम्ही माया करा, न काम करणाराला. कारण त्याच्याशिवाय पक्ष जर वाढवायचा असेल, आपण सगळं मुजीब पठाण बी जर मी उस्मानाबादहून आलो असेल, माझ्यावर सुद्धा दया करू नका. कारण आपल्याला कुणाला जिल्हा परिषद मेंबर व्हायचा असेल, कुणाला पंचायत समितीचा मेंबर व्हायचा असेल, कुणा नगरपालिकेचा मेंबर व्हायचा असेल,
आणि कुणाला महाराष्ट्राची आमदारकी जर लढायची असेल नुसतं घरात बसून चालणार नाही, पायाला भिंगरी लावून आपण झोपडपट्टीपाशी, आपण वस्तीमध्ये, आपण शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे. पण साहेब, आता काकासाहेब जर 84 वर्षाचे तरुण जर हिंडत असले तर माझ्या सुद्धा बाया फुरफुर करायला लागल्या. मी सुद्धा आजारी होतो, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वाचलो म्हणून मी इथवर आलो. पण इथून पुढं काकासाहेब तुम्ही कधी बी आदेश द्या, पण ह्याच्याबरोबर कांबळे साहेब तुम्ही राहायला पाहिजे, ढोले साहेब सुद्धा राहायला पाहिजे आणि भैया साहेब तुम्ही सुद्धा राहायला पाहिजे. कारण मराठवाड्यामध्ये तुमची सुद्धा नांदी आहे, तुमची सुद्धा बांधी आहे आणि मराठवाड्याचं तुमचं काहीतरी नातं आहे आणि तुम्ही आंबेडकर घराण्याची एक निष्ठा आहेत. आणि साहेब आपले हृदय सम्राट म्हणून जर आम्ही हिंडत असताना तुम्ही खायम्या, तुम्ही झोपडपट्टीचं काम केलं, ह्या मुजीब पठाणानं सुद्धा ह्या साहेबाचा फोटो लावून 170 लोकांना घरपट्टीत त्यांना नाव करून दिलं. 10 माणसाला घरकुल, 18 पानचा GR आहे महाराष्ट्र सरकारचा, देता सगळ्याला येतं. पण ही ढोंग करतात. पण सगळी माणसं मायमावली जर कष्टा खाऊन जर निघाली आणि तरुण पोरानं बाया महाग सारून जर निघाल्या तर ह्यांच्या बापाला काम करावं लागेल, हे लक्षात ठेवा. पण आपलं तसं नाही, थोडे मी गडबाजी. आता काय करावं, भैया भालेरावनी कार्यक्रम घेतला. जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये भाविक जिल्हा परिषद सदस्य आहेत, आज त्यांना घोषित करतो काम त्यांच्या मतदारसंघात आहे. पण मी सुद्धा तयारी करायला पाहिजे. मी साहेबाचा कार्यकर्ता आहे म्हणून चालणार नाही. मी सुद्धा जिल्हा परिषदची तयारी लढवायला पाहिजे. मी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. एखादा पैलवान आडाक्यात जर कुस्ती खेळत असेल आणि लहानपणापासून लंगोट लावून जर तालमीत असेल तर त्याला सगळी डाव यायला पाहिजे, तेव्हा ते महाराष्ट्र केसरी होतो. नातर गावात 5 नारळावरची सुद्धा कुस्ती त्याचं कुणी धरत नाही. आणि या शेतकऱ्याच्या प्रश्नावर साहेब दुष्काळ परिस्थितीले आमच्याकडे बेकार आहे म्हणून काकासाहेब ही सगळं 6 तारीख झाल्यानंतर महाराष्ट्राची एकदा बॉडी बसा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर, कारण शेतकरी जिवंत राहिला तर हा शहरी भाग जिवंत राहणार आहे. कारण भाजीपासून, ज्वारीपासून, गव्हापासून तुम्हाला तिथून येणार आहे. आणि मुस्लिम भाई यहीं गए यहाँ, हीरा चिक्कड़ में गिर गया तुम्हारे को कोई ना पूछता था. अरे लोखंड की अंगठी को भी अंबेडकर घराने ने सुन्ना बना दिया. नेता होने की फैक्ट्री यहाँ है, नहीं तो वहां कैसा है आजादी के 70 साल 100 में से 80 हमाल. बचाओ बचाओ पटेल साहब, 70 रंजन लाओ पानी की बाटलियां, ना वैसा जाओ. यहाँ कुछ नहीं. एक कार्ड रखे गाड़ी पे, फूटो है, पुलिस वाले भाई भी नहीं पूछते, जान दोगे थे. मुझे फोन आया, बोले क्या है कहाँ है. मन बोले मेरी फिक्र करो नको. मन का क्यों, मन का मैं बकरे के कड़ब में नहीं शेर के कड़ब में हूं. एकटा हिंडतोय साहेब. अरे काहीच गरज लागत नाही, पण काम करण्याची ऊर्जा पाहिजे. मी तिथवर जाण्याची जिद्द पाहिजे. मी गल्ली बोळात जायला पाहिजे. मी बूथ कमिटी बांधायला पाहिजे. माझ्या वार्डात माणसं किती समाजाचे, मला मतदान पडणारा किती आहे, न पडणारा किती आहे, मला घ्यावं लागणार किती आहे आणि मला समोर जावं लागलं कसं आहे. आजपासून जर आपली तयारी केली तर नगरपालिका आमदारकी लांब नाही, लक्षात ठेवा. म्हणून वक्ते भरपूर आहेत बोलणारे, कारण वेळ कमी आहे. ही पट्टा माझ्या ग्रामीण भागात राहिला तर मी कवर बी ओढतो, कारण माणसं बी समोरची उठत नाहीत. कारण शहरी भागात माणसं जास्त वेळ बसत नाहीत, याळावर लवकर येत नाहीत. आणि काय राग आला असेल तर तुम्हाला भाऊ म्हणून, लेकरू म्हणून क्षमा मागतो. पण पुढच्या काळात तुम्हाला आम्हाला जर स्वाभिमानाने जगायचं असेल, टाईट कॉलर म्हणून जर जगायचे असेल, संविधान जिवंत राहिलं तर तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहात. संविधान जर इकडे तिकडे झालं तर तुम्ही आम्ही जिवंत राहणार नाहीत. RSSच्या माणसाला जवळून ओळखा, ती किती गोड बोलतात, ती किती आतून काटा काढतात, ती कसं कसं त्यांचे नखरे करतात. आपला आर नाही तर पारची आपण लढाई करता, पण त्यांच्यापेक्षा जास्त चाणक्य होऊन प्रत्येक माणसाच्या घराघरापासून जावा, प्रत्येकाला समजून सांगा. आता उद्या 4-8 दिवसानं, महिन्यानं 2024 निघणार आहे, पुन्हा इलेक्शन येणार आहेत. पण आपला निळा झेंडा कसा फडकल, आपल्या साहेबाची ताकद कशी वाढल,
साहेब आपल्यासाठी जसं धावून येतात, साहेबासाठी आपण धावून यायला पाहिजे. और मुस्लिम भाई को ज्यादा एक गुजारिश करता हूं, ये अंबेडकर मूवमेंट है, तुम एक हाथ आगे आएंगे तो ये तुम्हारे लिए जान देने तैयार है. ये बात यकीन मानो. अनुभव मुझे है, अनुभव मुझे है, इसके लिए मैं बोल रहा हूं. मेरे माँ बहने से गुजारिश करता हूं, मेरे दोस्तों से गुजारिश करता हूं, मेरे पत्रकार भाई से गुजारिश करता हूं, मेरे पुलिस भाई से गुजारिश करता हूं कि हर काम में जैसा तुम सबको साथ देते हैं, खाली हमारे को एक बार थोड़ा टेकन दो, फिर देखो हमारा भाग्य का क्या है. इसके लिए मेरे भाई और बहिणी से और जवान दोस्तांशी बोलता हूं. आणि मराठीत एकदा सांगतो, ज्यानं नीटनीटकी केली त्याच्या वाढदिवसाला समोर नाचू नका. आपलं कसं का असं ना तुटकं मुटकं आपला झेंडा घेऊन आपणच नाचा. नाहीतर एक चपटी, एक कोंबड्याची टांगळी, पळीभर रासन 5 वर्षे बोंबलत बसा. 500 रुपये घेतले, 300 रुपये घेतले. साहेब त्यांची अशी चर्चा होती, त्यांना जवळून बघितलंय राव मी. पण ज्यावेळेस मला माहित नव्हतं, ज्यावेळेस 2019ला वंचित आघाडीचा जन्म झाला, मी शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष तिथं किसान सेलचा होतो, चलत राजीनामा दिला आणि हाय तसं संवाद यात्रात गेलो. कारण माझं घर आहे, इथं मला कुणी उठ म्हणणार नाही, इथं माझं घर आहे, मला कुणी लांब जा म्हणणार नाही. मी त्यांच्या जवळ बसलो. आत्तापासून मला आमदारानं सुद्धा कुणी घेतलं नाही. पण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदजी राज आंबेडकर मला 10 वेळेस विचारतात. ह्याच्यापेक्षा मोठा सन्मान, ह्याच्यापेक्षा मोठी संपत्ती, ह्याच्यापेक्षा मोठा प्रेम माझ्या कुणीच दिलं नाही. पण माझ्या आजारी असताना सुद्धा माझ्या आईवडिलापेक्षा साहेबांना मला ज्या 3दा माझी आठवण केली, मला 2दा फोनवर सांगितलं. म्हणून तुम्हाला सुद्धा कळकळीची विनंती करतो की आपण आनंदराजे आंबेडकर साहेबाचे हात बळकट करण्यासाठी हे आपण पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी उभं राहावं. भाऊ म्हणून, भाचा म्हणून कळकळीची तुम्हाला हात जोडून विनंती करतो. येळ आली, पुन्हा अजून दुसऱ्यांदा होईल. टाइम जास्त व्हायला लागला, वक्त भरपूर आहेत, म्हणून रजा घेतो. जय भीम, सलाम वालेकुम. इसके माजी उपाध्यक्ष थे. यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र कल्याणराव हनवते यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. कल्याणराव हनवते. सर्वांना प्रथमतः क्रांतिकारी सप्रेम जय भीम. संविधान के सम्मान में हम सब मैदान में बोलो, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में. आदरणीय प्रथमतः वंदनीय महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूजी महाराज या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून आज या विचार मंचकावरती उपस्थित सर्वच मान्यवर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांना आणि यांच्या कार्याला प्रथमतः क्रांतिकारी सप्रेम जय भीम करून मी आजच्या या सभेला 2 शब्दामध्ये आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, आज या देशामध्ये जे मोदीच्या राजकीर्दीमध्ये जे वातावरण निर्मिती झालेली आहे, या मोदीने EVMच्या माध्यमातून या लोकशाहीचा गळा, या लोकशाहीची हत्या करण्याचं षड्यंत्र रचलेलं आहे. म्हणून आपल्याला 2024 साठी या देशामध्ये या संविधानाला जर कोणी वाचू शकेल तर आंबेडकर घराण्याशिवाय पर्याय नाही. हे तुम्हा आम्हाला सर्वांना घराघरामध्ये जाऊन सांगायचं आहे. जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में, जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में. ना लाठी ना काटी, हमें तो चाहिए स्वाभिमान की रोटी, नहीं खाएंगे हम बेईमानों की बोटी. दिल्ली के संसद भवन पर, महाराष्ट्र के विधान भवन पर विराजमान करेंगे भीमराज का बेटी, भीमराज का बेटा और भीमराज की बेटी. हा आज आपल्याला नवी मुंबईतून संकल्प करायचा आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्यासाठी रात्र वैर्याची आहे, दिवस वैर्याचा असून रात्र वैर्याची आहे. वेळीच जागे राहाल तर जगाल, नाहीतर हे जातीवादी लोक या देशाला गिळंकृत करून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे आपण तुम्ही आम्ही सर्व पाहत आहोत. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मला या ठिकाणी आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपलं सतत आभार व्यक्त करतो. आणि आनंदराज साहेब आंबेडकर यांना मी पुन्हा एकदा क्रांतिकारी सप्रेम जय भीम करतो. शिवाजी पार्क या ठिकाणी जी ऐतिहासिक महासभा रॅली झाली, त्या ऐतिहासिक सभेतून बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना आणि भीमराज आंबेडकर हेच या देशाला आणि या संविधानाला वाचवू शकतात. आणि हे हवा सर्व पाहून या देशातील आता नरेंद्र
मोदी फडणवीसांची बोलती बंद झालेली आहे. ते आता या संविधानाचं गुणगान गायला लागले आहेत की संविधान कोणीही बदलू शकत नाहीत. पण आतून तुमचं षडयंत्र, आतून तुमची कारण मीमांसा या देशातील सर्वसामान्य जनता ओळखत आहे, पाहत आहे. यांच्या भूलथापेला आपण भावनिक हो नका. ना लाठी ना काटी, हमें तो चाहिए स्वाभिमान की रोटी, नहीं खाएंगे हम बेईमानों की बोटी. दिल्ली के संसद भवन पर और महाराष्ट्र के विधान भवन पर विराजमान करेंगे भीमराज का बेटा और भीमराज की बेटी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि उपस्थित सन्माननीय भैयासाहेब भालेराव राष्ट्रीय प्रवक्ते, मी यांना विनंती करतो की त्यांनी यायचंय. भैयासाहेब भालेराव. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या संविधान बचाव यात्रेच्या नवी मुंबई येथील सभेस मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते, हिंदू मिलचे प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, ही संविधान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन फिरणारे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण आमचे काकासाहेब खंबाळकरजी, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष तथा रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष खाजामिया पटेलजी, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय देखणेजी, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते समाजभूषण वसंतराव कांबळे साहेब, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भंडाऱ्याचे आमचे भगवानदादा शेंडे, आत्ता ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे भाषण केलं असे आमचे मराठवाड्यातले आमचे सहकारी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष खाजामिया मुजीब खान पठाण साहेब, आमचे पगारे साहेब, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे सचिव आमचे मराठवाड्यातलेच आमचे सहकारी श्रीपतरावजी ढोले सर, महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आमच्या सारिकाताई शिंदे, विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, 24 ऑक्टोबरला दीक्षाभूमी येथून संविधान बचाव यात्रा निघालेली आहे. आम्ही सर्वजण नागपूरला होतो. तुमचे आमचे नेते आनंदराज आंबेडकर साहेबांच्या कल्पनेतून संविधान बचाव यात्रा काढलेली आहे आणि काकासाहेब खंबाळकर तरुणांना लाज वाटेल अशा पद्धतीनं मागच्या 42 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. 17 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये होती यात्रा. 21 तारखेला रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन नांदेडमध्ये साजरा केला मोठ्या प्रमाणामध्ये. त्या सभेला साहेबांनी संबोधित केलं होतं. ही यात्रा का काढायची गरज वाटली? या देशामध्ये 2014 पासून जे वातावरण बिघडलेलं आहे, या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यघटना बदलण्यासाठी एक एक कदम पुढे टाकलेला आहे. त्यांची मनुस्मृतीवर आधारित राज्यघटना तयार आहे. राज्यघटना बदलण्यासाठी जे बहुमत लागतंय ते बहुमत ते तयार करण्याच्या मार्गावर आहेत. सभागृहामध्ये आपण लढू शकत नाहीत. सभागृहामध्ये आपल्याकडे बहुमत नाही, आपले माणसं निवडून जात नाहीत.
आपले माणसं मताचं राजकारण करत नाहीत. जे कोणी राखीव जागेवर करतात ते या काँग्रेसवाल्यांचे, राष्ट्रवादीवाल्यांचे, BJP सेनेचे बगलबच्चे असतात, चमचे असतात आणि ते त्यांच्या मालकाच्या विरोधात बोलत नाहीत. म्हणून ही घटना, राज्यघटना वाचवायची असेल तर तुम्हाला आम्हाला मताचं राजकारण करावं लागेल. आनंदराज आंबेडकर साहेबांना मंत्री व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही, त्यांना तुम्हाला आम्हाला सत्तेत बसवायचं आहे. आमचे मुजीबभाई पठाण सांगत होते की आपण निवडणुका लढल्या पाहिजेत, आपण मताचं राजकारण केलं पाहिजेत. म्हणून ग्रामीण भागामध्ये ग्राउंडला काम करत असताना जसं खाजा मिया नवी मुंबईमध्ये काम करतात त्याच पद्धतीचं आम्ही मराठवाड्यामध्ये काम करतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं पाहिजेत. रिपब्लिकन सेना एकट्या बोधवड्यापुरती मर्यादित न ठेवता ही रिपब्लिकन सेना गावाच्या चौकात गेली पाहिजेत आणि इथल्या बहुजनांना आपण सांगितलं पाहिजेत की दादा ही तुझ्यासाठी पक्ष आहे. जसं मुजीब खान सांगत होते की आमच्याकडे इकडं मान सन्मान भेटतो, मग तिकडच्या सतरंजा उचलण्यापेक्षा इकडचं मान सन्मानानं वागायला शिका, जगायला शिका. मी जिल्हा परिषद सदस्य होतो, पंचायत समिती सदस्य होतो, म्हणून मताचं राजकारण करण्यासाठी आम्ही खाजामिया पटेलला सांगितलं की तुमच्याकडे तुम्ही निवडणुकीच्या तयाऱ्या करा. एक महाराष्ट्राचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळेस गरज वाटेल त्या त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत. मित्रहो, जसं आम्ही संविधान बचाव यात्रा काढली त्याच पद्धतीनं मुजीबबाईच्या सूचनेनुसार साहेब आपला शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, बेरोजगार भूमिहीन शेतमजुरासाठी आपल्याला एक आंदोलन उभा करावं लागेल आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणता येतात त्या ठिकाणी आपल्याला ताकद लावावी लागेल. आमचं या सभेच्या निमित्तानं आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्याला एक संदेश देऊ इच्छितो. तुम्ही आजच्या निकाल बघितले, आम्ही 5 राज्याचे, 4 राज्याचे, सगळं काही असताना 3 राज्यामध्ये काँग्रेस हारली. काँग्रेसनं मित्र पक्षाला सोबत घेतलं नाही. भाजप विरोधी मताचं विभाजन टाळण्यासाठी त्यांनी मित्र पक्षाला सोबत घ्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते घेतलेलं नाही. म्हणून 1%, अर्ध्या टक्क्यानं, 1.5%, 1000, 500, 700 त्यांचे आमदार उमेदवार पडलेत या ठिकाणी. यापासून तरी त्यांनी धडा घेतला पाहिजेत. त्यांनी यापासून भाजप विरोधी जे मताची आघाडी आहे त्यांना मानासन्मानानं सोबत घेतलं पाहिजेत. आमचा आम्हाला वाटा दिला पाहिजेत. आनंदराज साहेब म्हणतात तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो. ज्यांना ज्यांना सत्ता पाहिजे आहे, ज्यांना ज्यांना मताचं राजकारण करायचं आहे, ज्यांना ज्यांना सभागृहात जायचं आहे त्यांनी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजेत. आणि आम्हाला सभागृहात जाण्यासाठी, मताचं राजकारण करण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांना सोबत घेऊन कामाचं नियोजन करून किती मतं लागतात, किती मतं घ्यावी लागतात, किती मतं कमी पडतात, आपल्या मताची विभागणी कोण करतंय, या सगळ्या गोष्टीचा आपण ग्राउंडला अभ्यास केला पाहिजेत. आणि त्या जर आपण केला तर मला वाटतं की आपण या ठिकाणी आनंदराज साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, आनंदराज साहेबांच्या स्वप्नातला भारत या ठिकाणी सत्तेमध्ये बसवण्याचं जे स्वप्न आहे ते आपण नक्कीच पूर्ण करू. एवढंच या ठिकाणी आपला या निमित्तानं शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आसमा मॅडम, संविधान दिनानिमित्त त्यांनी स्पर्धा परीक्षा ठेवली होती, तर काही मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांच्या हस्ते त्यांना पारितोषिक वितरण या ठिकाणी करायची आहे. मी साहेबांना विनंती करेल व मुलांना सुद्धा विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे लवकर. आसमा मॅडमनी या ठिकाणी यायचं आहे. आसमा मॅडम. Good evening everyone and all the distinguished guests. A warm welcome guest on the dais. It is truly an honor and a pleasure to have you with us today. On the occasion of the Constitution 26 November, we had organized quiz competition on Constitution in a school, People Education Society Central School, CBD, Belapur, Navi Mumbai. More than 2,000 students have participated wholeheartedly, and the winners are from standard 5th to 10th standard.
It is a time to honor and celebrate the exceptional talent and we have witnessed today. I would appreciate Shri Anandraj Ambedkar sir to grace the stage and do the honor of distributing the prize. Let's start with the first category from standard 5th. An award for a group A. First prize goes to Sana Ansari from standard 6th A. Congratulations, Sana. Third prize goes to Ritika Ayak from standard 5th A. Congratulations, Ritika. From group B, the first prize stands to Supriya Jha from 7th A. Congratulations, Supriya. Second prize stands to Aditya Chaudhary from 7th B. Congratulations, Aditya. From group C, Diven Prawar from standard 10th A. Congratulations, Diven. Second prize stands to Harsh Ankurkar from standard 10th B. Congratulations, Harsh. Third prize stands to Nishant Pawar from standard 9th A. Congratulations, Nishant. A big thank you to Shri Anandraj Ambedkar sir, kindly distributing the award, and to all of you are encouraging this bright talent and your cheers. Thank you so much. सेनाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सन्माननीय खाजामिया पटेल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय व आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. सन्माननीय खाजामिया पटेल, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष. इस भारत देश को संविधान देने वाले भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीताई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आज़ाद, अहिल्याबाई होळकर और आज यहाँ पे रिपब्लिकन सेना के सर सेनानी आनंदराज जी अम्बेडकर साहब और प्रदेश अध्यक्ष के काका साहब समाज भूषण काका साहब खंबाड़कर और उनकी पूरी टीम, यहाँ पे जो आज संविधान रैली सवेरे 11 साढ़े 11 बजे पीपल्स एजुकेशन में आई और वहाँ से सीबीडी बेलापुर में बड़े धूमधाम से सम्मान हुआ. उसके बाद नेहरू एलपी में सम्मान हुआ और उसके बाद अपना तुरबा में सम्मान हुआ रैली का. उसके बाद काका ने रेस्ट किया और उसके बाद जो है तो पत्रकार परिषद हो गई. पत्रकार परिषद में भी अल्हम्दुलिल्लाह सर ने जो है अच्छी बात की और कहने का मतलब यह है हमको संविधान को बचाना है तो हमको एक साथ होना चाहिए. हम एक सारे बहुजन समाज के लोग जो तो एक होकर संविधान बचाने के लिए रास्ते पे जो है तो उतरना चाहिए और जो है तो आने वाले 2024 के इलेक्शन में जो संविधान बदलने की कोशिश कर रहा है उसको अपने को बदलना चाहिए. यही आनंदराज अम्बेडकर साहब ने जो है तो नारा लगाया हुआ है. उस नारे को हम सब मिलके जो है तो हमारे मुस्लिम समाज को भी ये काम सिर्फ बौद्ध समाज के लोग ही करते. संविधान की फिक्र खाली बौद्ध लोगों को है, न चाली को है, न माली को है, न मुस्लिम को है, न सिख को है, न और कोई जाति को है. इस भारत देश के अंदर 18 पगड़ी जाति धर्म के लोग यहाँ पे रहते हैं. 18 पगड़ी जाति धर्मों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो है संविधान के अंदर अपना अधिकार दिया है, अपना हक दिया है. अगर ख्वाजा पटेल जो है मुस्लिम है तो अपने
मस्जिद में मुस्लिम है और घर में मुस्लिम है। अगर तो कोई हिंदू है तो अपने मंदिर में हिंदू है, अपने घर में हिंदू है, लेकिन जब रास्ते में आएगा न वो हिंदू है न मुसलमान है, सिर्फ एक भारत का नागरिक है, इंसान है। ये बाबा साहब ने दिया हुआ है। इसके लिए हमको संविधान को बचाना ज़रूरी है, संविधान के साथ होना जरूरी है। हमने देखा अभी ग्राम पंचायत के अंदर डायरेक्ट सरपंच तैयार हो रहा है। पहले ग्राम पंचायत का निवडणूक होता था, इलेक्शन होता था, सारे लोग जीत के आते थे, फिर उनमें से जो तो सरपंच चुना जाता था। लेकिन अब वैसा नहीं हो रहा है, आप जो है तो डायरेक्ट सरपंच हो रहा है। आज हमारे पास महाराष्ट्र के अंदर जैसा अगर से महापौर का वक्त खत्म हो गया तो तुरंत इलेक्शन उसका महापौर का वक्त खत्म होने के पहले इलेक्शन होना चाहिए। लेकिन आज 4 साल हो गया है, महानगर पालिका का इलेक्शन नहीं है, आज जो है तो पंचायत समिति का इलेक्शन नहीं है। ये संविधान के ऊपर जो तो डोर डाल रहे हैं, संविधान बदलने की कोशिश में। तो और क्या है, बहुत सारे लोग बोलते हैं अरे मोदी जी तो संविधान की बात करते हैं। अरे जब संविधान की बात करते हैं तो सरपंच जो है तो डायरेक्ट क्यों जीत के आ रहा है? ये जो तो महापालिका के पंचायत के इलेक्शन क्यों नहीं हो रहे? ये संविधान के ऊपर डोर डाल रहे हैं, संविधान के अंदर जो तो छेड़छाड़ कर रहे हैं। इसके लिए दोस्तों आनंदराज अम्बेडकर के साथ में होके हम संविधान को बचाने के लिए सारे जाति के पास जाके हमको जो है तो उनको बताना पड़ेगा, समझाना पड़ेगा, तब जो है तो लोगों के समझ में आएगा। तब तक लोगों के समझ में नहीं आएगा। आज आनंदराज अम्बेडकर साहब आज यहाँ पे अपने पास 6 बजे से अपने साथ है और अभी टाइम हो रहा है, इसके लिए मैं ज़्यादा बात नहीं करता, मेरे बात को ख़त्म करता हूँ। खुदा हाफिज, जय भीम, जय महाराष्ट्र। मी यांना विनंती करेन वसंत कांबळे साहेब यांनी या ठिकाणी यायचे। वसंत कांबळे साहेब। या संबंध भारत देशाचे उद्धार करते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर माता रमा यांना अभिवादन। ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आजही आपण चांगलं जगण्याचा प्रयत्न करत आहोत, ते जीवनमान उंचावण्याचं काम ज्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून घेतली आणि ज्या वेळेस या देशावरती बाबासाहेबांच्या गोष्टीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्या चारी मुंड्या चित्त करून त्याच्या बोकांडी बसून जसं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मिळवून घेतलं दादरमध्ये, ते प्रणेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, समाजभूषण काकासाहेब खंबाळकर 84 वर्षीय असताना सुद्धा आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आणि तुमच्या माझ्या जीवनाचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि तुमचे माझे कवच कुंडल अबाधित ठेवण्यासाठी जे 45 दिवस महाराष्ट्रामध्ये दौरा करत आहेत ते समाजभूषण काकासाहेब खंबाळकर। सर्वांना जय भीम। मंच समोरची मंडळी, वेळ फार कमी आहे, तुमचा अंत बघत नाही, कार्यक्रमामध्ये थोडा विस्कळीतपणा आहे, ते सर्व माफ करून या ठिकाणी पुन्हा विनंती करतोय की ज्या पद्धतीनं देशावरती अतिशय मोठं संकट गेल्या 2500 वर्षे आली होतं, आपण त्याही वेळेस बेसावध होतो। या देशामध्ये सत्ता आपली होती, भारत बौद्ध मत सोन्याचा दूर निघत होता, आपण आपल्याला कोण काय करणार आहे, आपण बेसावध झालो, आपल्या पिढ्या म्हणून या ठिकाणी गुलामी आली। त्याच पद्धतीने सध्याची परिस्थिती मात्र या देशामध्ये निर्माण झाले। आपण ह्या खुमखुमीत कोणी राहू नका, संविधान कोणी बदलू शकत नाही, संविधान बदलणार नाहीत, संविधानच्या वरचं कव्हर राहील, संविधानचं स्ट्रक्चर राहील, पण संविधानच्या आतमधले मात्र घटनादुरुस्तीच्या नावाने सर्व कदम बदलले जात आहेत आणि तुमच्या हक्काची मात्र त्या ठिकाणी नासधूस केली जाते आणि ते वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आनंदराज आंबेडकर मैदानात उतरलाय। ते का कसं अनेक सभामध्ये सांगेन, वेळ अपुरा आहे। साहेब पुढे बोलतील, काकासाहेब एकच शब्दात सांगतायत की आग लावीन आग, का आग लावणार आहेत, कशी आग लागणार आहेत, संविधान काय आहे आणि ते साहेब कसे वाचवतील हे साहेब आणि काकासाहेब बोलणार आहेत। वेळ कमी असल्यामुळे मी काहीच बोलत नाही, आपण या ठिकाणी बोललो त्याबद्दल धन्यवाद। खाजा मियाजी। सन्माननीय काकासाहेब खंबाळकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय। जोरदार टाळ्याच्या गजरात आपण खंबाळकर साहेब, रिपब्लिकन सेनेचा उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, काल पनवेलचा कार्यक्रम साहेबांनी भरगच्च केला, त्याच्यानंतर तिथून इथे पनवेलमधून आम्ही निघालो तर रस्त्यामध्ये स्वागतही मोठ्या प्रमाणात झालं आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं जे हायस्कूल आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील स्वागत लेझिम खेळून चांगलं केलं। आणि आज हे सगळे रिकामे खुर्च्या दिसतात ना मला, रिकाम्या खुर्च्या,
भरलेल्या खुर्च्या आहेत त्यांना धन्यवाद देतो, पण ज्यांच्या नावाने खुर्च्या रिकाम्या राहिल्यात ना, आज त्यांना माहीत नाही आहे की आज काय घडलं आहे. आज रिझल्ट आलेले आहेत आणि रिझल्ट येऊन काँग्रेस 4 मिनिटाचीच झालेली आहे आणि BJP निवडून आलेली आहे. आणि आम्ही 24 तारखेपासून तर आज तागायत तेच लोकांना सांगत आलो आहे, अरे संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. आनंदराज साहेबांनी मला पाठवलं, नागपूरपासून पाठवलं, जवळजवळ 30 जिल्हे संपवले आणि हा जिल्हा संपला आहे. पण आपले लोक जर अशाच पद्धतीने झोपेमध्ये राहत असतील मग काय करायचं काय नेमकं. आमचे पठाण साहेब ज्यांनी एक चांगलं भाषण केलं, मला आवडलं त्यांचं भाषण, की जर समजा आपण असेच जर राहिलात तर ते काय म्हणतात ना, काय म्हटले तुम्ही ते मोबाईल वे काय ते लाईक वगैरे काय बोललात ना, ते असे लाईकवाले जे आहेत ना ते लायकीत जातील, लायकीत काही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की आता तुम्ही जागे व्हा, आहे तेवढे पुरेशा आहेत. मी सगळ्या सीटा मोजल्या, सीटची संख्या साधारणपणे 700च्या आसपास आहे आणि लोक हजर किती ते मोजले. म्हणजे इथं बसल्या बसल्या ते मी गणित करत होतो की एवढे लोक कमी आहे, त्याचं कारण काय. त्याचं कारण हे आहे, खाजा मिया आणि रेखाताई इंगळे ह्या दोघांच्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो, दोघांच्या हजर राहिलो. मी बघितलं त्यांचे कार्यक्रम पहिले, त्यांचे कार्यक्रम पाहिले. अरे जर असं तुम्ही भांडत राहिलात तर तुमची अवस्था फार वाईट होईल, समाज तुम्हाला विचारणार नाही. आज तुमची अवस्था अशी आहे की आनंदराज साहेब एकटेच आहेत, पक्ष एकच आहे, नेता एकच आहे आणि आज महाराष्ट्राचा अध्यक्ष एकच आहे. तुम्ही देखील एकत्रित राहिलं पाहिजे. जर तुम्ही एकत्रित राहणार नसाल तर मी एकाला पक्षात ठेवणार नाही, नवीन लोक तयार करेल. लक्षात ठेवा, ही माझी घोषणा आहे. कारण काय, मी चळवळीतला माणूस आहे, चळवळ मला माहिती आहे. तुम्ही लोक, काही लोक सांगतात आम्ही 10 वर्षे काम करतो, आम्ही 20 वर्षे काम करतो, आम्ही 25 वर्षे काम करतो. अरे 10, 20, 25, 30, 40 एवढे वर्ष काम करे तुम्ही काय केलं इथे दिसतंय मला, काय केलं तुम्ही ते. जर तुम्ही एवढं जर काम केलं असतं तर हा सभागृह संपूर्ण भरून गेला असता. म्हणून मला सांगायचं आहे, खाजी मिया पटेल उपाध्यक्ष झाले, तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये माझ्याबरोबर फिरलं पाहिजे. पठाण भाई आणि तुम्ही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये तुम्हाला मी घेऊन जातो, मुस्लिम मोहल्ल्यामध्ये घेऊन जातो आणि मुस्लिम समाजाला देखील जागा करू. बौद्ध समाजामध्ये तुम्ही येत आहे, बौद्ध समाजाची जागा होईल, मुस्लिम समाजाची जागा होईल. हे 2 समाज जर जागे झाले ना तो आपल्या तिसऱ्यांची गरज नाही. आपल्याला मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज हा जर नेटाने उपडे निघाला तर आपला गरज नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतोय, वसंतराव साहेबांनी सांगितलं होतं की काका आग लावत चाललेत. खरं आहे, मी आग लावत चाललोय. आग लावायचंच माझं काम आहे. आग लावण्यासाठीच मी या ठिकाणी आनंदराज साहेबांच्या सोबत येऊन काम करायला लागलेलं आहे. आणि आग कोणाला लावायची आहे, दुश्मनाला लावायची आहे. जे दुश्मन आहेत आपले, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या दुश्मनांनी बाबासाहेबांना विरोध केला, त्या काळामध्ये संविधान लिहित असताना, बाबासाहेब संविधान लिहित असताना त्यांनी विरोध केला. आणि मग आमचा जो समाज आहे झोपलेला इथला महाराष्ट्रातला मुस्लिम समाज बंगालचा, त्या मुस्लिम समाजाने बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये पाठवलं. हे मुस्लिमांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ते मुस्लिम होते म्हणून बाबासाहेब संविधान सभेमध्ये राहिले. मुस्लिम नसते बंगालचे तर मुस्लिम बाबासाहेब संविधानमध्ये राहिले नसते. आपण आपसात कशाला भांडायला पाहिजे. काय मिळवणार आहेत, तुमचे शेतं आजूबाजूला आहेत, तुमचे घरं आजूबाजूला आहे, काय आहे तुमचं, काय प्रश्न काय तुमचा. बिलकुल चालणार नाही भांडणं माझ्यासाठी. साहेबांनी मला सांगितले, काका तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, जो निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या, मला सांगू नका. साहेबांनी येतानीच मला सांगितलंय आणि मी ते करणार आहे. परंतु तुम्हाला एवढं सांगायचं आहे मला की आज या ठिकाणी जेवढे लोक आले ते फार महत्त्वाचे आहेत, ते काही कमी महत्त्वाचे नाहीत. साहेब भाषण करणार आहे, साहेबांचं तुम्ही ऐकणार आहे, पण माझे भाषण ऐका. जे नरेंद्र मोदी RSS वाला, भाजपवाला, त्यांना मी सांगितलं, स्लोगन दिले. वसंत कांबळे सांगितलं, त्या वसंत कांबळे तेवढंच माझं घेतलेलं आहे, बाकी जास्त त्यांनी घेतलं नाही. अजून त्यांना बरं शिकवायचं आहे मला. मी काय सांगतोय त्या दुश्मनाला, मी सांगतोय अरे आग लावी नाक. काय सांगतोय मी, आग लावी नाक. तुमचीच काढे, तुमचंच पेट्रोल, माझा मजवर नाही कंट्रोल, हा सौदा पडेल महाग, आग लावी नाक. जय भीम. सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांचं स्वागत समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी होणार आहे. मी समता सैनिक दलाच्या सर्वांना विनंती करेल की त्यांनी समोर यायचं आहे.
सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब आगे बढो. रिपब्लिकन सेनेचा, भारतीय संविधानाचा थोडं अलीकडे अलीकडे. तसेच या ठिकाणी उपस्थित समाजसेवक चंद्रकांत कांबळे साहेब यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. आंबेडकर साहेब, मी यांना विनंती करतो की साहेबांचं मार्गदर्शन, जी आतुरता आपल्याला या ठिकाणी लागलेली आहे, मी साहेबांना विनंती करतो, रिपब्लिकन सेनेचा, रिपब्लिकन सेनेचा. आज या विष्णुदास भावेमध्ये हा जो कार्यक्रम घेतलेला आहे संविधान बचाव यात्रा, त्याचा आजचा हा 43वा दिवस आहे. आणि ज्याने ह्या संपूर्ण संविधान यात्रेचं खऱ्या अर्थानं नेतृत्व केलं ते अत्यंत तरुण मनाचे. मी मुद्दाम मला वाटतं रिपब्लिकन सेनेचं आपण त्यावेळेस घोषवाक्य दिलं, तरुण मनाची बहुजनाच्या न्याय हक्कासाठी लढणारी सेना. आणि त्यामुळं आणि मला कित्येक वर्षानंतर हा तरुण सापडला ज्याचं वय फक्त 84 वर्ष आहे, ते काकासाहेब खंबाळकर. या इथं मी सर्वच महाराष्ट्र कमिटीचे त्यांच्याबरोबर असं सर्वच महाराष्ट्र कमिटीवाले, कारण प्रचंड वेळ झाला आहे, मला तुमचा अंत बघायचा नाही आहे आणि म्हणूनच मी पटकन आपलं भाषणसुद्धा आवडतं घेणार आहे. कारण काय असतं, भाषण करण्यासाठी त्या ताकदीनं समोर प्रेक्षक वर्ग पण लागतो. आज दुर्दैवानं या देशामधल्या लोकांना आपण काय करतो याची कल्पना नाही. आणि जर असते, आणि त्याचबरोबर मी असं पण म्हणेन की जे विरोधी पक्ष म्हणून आहेत त्यांना त्यांच्या ताकदीची हे नाही. जर त्यांना त्यांच्या ताकदीची जर त्यांना हे असतं, स्वतःची केवढी ताकद आहे, तर छोट्या छोट्या पक्षांना घेऊन त्याने जर आज इलेक्शन लढवलं असतं तर आज जे रिझल्ट लागले ते कदाचित वेगळे लागले असते. परंतु स्वतः जुगाचं नसताना बेडकी दाखवायची ही जी परिस्थिती आहे या इथं विरोधी पक्षाची, ती त्यांचा अनुभव नसल्यामुळं झालेली आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं आज अत्यंत धूर्त असणारी जातीवादी मनुवादी मंडळी सतत या देशामध्ये जिंकत चाललेली आहेत आणि एक हवा बनवत चाललेली आहे. खरं म्हणजे आता तुम्ही जेव्हा या संपूर्ण आज जे रिझल्ट लागले त्याचं काय वर्कआउट कराल ना, तर हे जे जिंकलेले असतील त्यांना 35% वरती जास्त मतदान झालेलं नसेल, परंतु जिंकलेले असतील. कारण काय, तर विरोधी पक्षाचा जो मोठा एक पक्ष आहे तो अजूनही त्यांच्या 1960, 70, 80च्या दशकामध्ये वापरतोय. त्यामुळं त्याला स्वतःची आपली ताकद आता काय झालेली आहे आणि रिजनल पार्टीज काय करू शकतात हे त्याला कळत नसल्यामुळं हा संपूर्ण हा जो एकंदरीत जो काही माहोल या देशामध्ये बनतोय आणि त्याचा फायदा आज या देशातले जातीवादी मनुवादी हे सरकार घेत आहेत. आज त्याचं धारिष्ट झालेलं आहे की या देशाचं संविधान बदलण्याची आता भाषा करायला लागलेत. हे खरं म्हणजे या देशाचं दुर्दैव आहे. खरं म्हणजे जर या अशा मोठ्या विरोधी पक्षाला त्याचं विरोधी पक्ष म्हणून त्याची ताकद वाढवता येत नसेल तर ते या देशाचं दुर्भाग्य आहे. किंवा अशा वेळेला दुसरा कोणीतरी आता पक्ष विरोधी पक्ष म्हणून वेगळ्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे. ही खरी आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. आज खरं म्हणजे आमचं दुसरं एकच म्हणणं आहे की या देशामध्ये जेव्हापासून EVM-मधून वोटिंग चालू झालं तेव्हापासून जातीवादी मनुवादी पक्ष जिंकायला लागलेत. हे खरं म्हणजे एक उघडगुपित आहे. आणि मी जेव्हा बटन दाबतो तेव्हा माझं मत कोणाला जातं हे त्या मशीनला माहिती आणि जे काही तिथे असतात म्हणजे फक्त एकट्या मशीनला माहिती असंच म्हणावं लागेल आणि ज्यांनी काही त्या मशीनमध्ये काही केलं असेल त्यांनाच माहीत असेल.
आणि त्यामुळं EVM हटाव, देश बचाव, EVM हटाव, लोकशाही बचाव असा आता आपल्याला नारा द्यावा लागणार आहे. या देशामधलं लोकशाही ही खऱ्या अर्थानं तुमच्या आणि माझ्या मतावरती टिकलेली आहे. जर माझं आणि तुमचं मत हे जर खऱ्या अर्थानं जर कोणाला गेलं हे मला आणि तुम्हाला जर कळणार नसेल आणि त्याच्यामधून जर काही वेगळे रिझल्ट लागणार असतील तर आज अशा पद्धतीने EVMचा या देशामधून हद्दपार करण्याची गरज आहे. आज अख्ख्या तुम्ही हे पहा पोलचे जे काही एक्झिट पोल होते त्याच्यामध्ये कुठंही न दिसणारे हे पक्ष अचानक अत्यंत मेजॉरिटीने येतात, हे खरं म्हणजे आश्चर्य आहे. आणि त्यामुळं आज या देशामधल्या खऱ्या अर्थानं लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळं याच्या पुढे मुजीबभाई फक्त शेतकऱ्यांचं आंदोलन नाही चालणार, तर त्याबरोबर EVM हटावचं सुद्धा आंदोलन आपल्याला घ्यावं लागेल. ही काळाची गरज असं मला वाटतं. कारण आज अरे आपल्यापेक्षा अनेक प्रगत देश आहेत. जर्मनीपासून, जपानपासून, अमेरिका एवढे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगत आहेत. तरी तिथे सुद्धा आज बॅलेट पेपरने इलेक्शन होतं. कागदावरती स्टॅम्प मारल्यानंतर ते वोटिंग त्या डब्यामध्ये टाकून त्याचं काउंटिंग होतं. मग आम्ही काय अतिप्रगत झालो? आम्हाला काय फार ज्ञान आलं की काय की आम्ही मशीनवर वोटिंग करतो? त्यामुळं हे कुठेतरी बदललं पाहिजे. यासाठी आपल्याला आता आंदोलन करावं लागेल. नाहीतर या देशामध्ये या मशीनच्या राजकारणामुळं या देशामधलं लोकशाही आज धोक्यात आली असं मला वाटायला लागलं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना काकासाहेबांनी त्या परत एकदा तयारी केली. काकासाहेबांचं म्हणणं आहे आनंदरावजी परत एकदा आम्ही परत दौरा म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करायला तयार आहे या शेतकऱ्यांच्या आणि EVMच्या आंदोलनावर. एवढी त्या तरुणाची तयारी आहे. दुर्दैवानं त्यांच्याबरोबर जे तरुण पाहिजेत ते मला दिसत नाहीत. सर्वच म्हातारी माणसं त्यांच्याबरोबर आल्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. परंतु मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण या देशामध्ये काहीतरी नक्कीच करू. या देशामध्ये आता सर्व ज्या आजच्या निकालानंतर सर्वच विरोधी पक्षांना म्हणजे शहाणपण येईल असं मी समजतो. आणि येणाऱ्या काळामध्ये एक काहीतरी वेगळ्या प्रकारचं या देशामध्ये खऱ्या अर्थानं एक पर्यायी राजकारण चालू होईल ही माझी अपेक्षा आहे. आणि जर हे झालं नाही 2024ला जर हे झालं नाही तर आपल्याला हे संविधान वाचवण्यासाठी मी आत्ताच सांगतो रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय राहणार नाही. कारण या देशामध्ये 2024 नंतर संविधान राहील की नाही याबद्दल खरंच अत्यंत मनामध्ये शंका आहेत. कारण या देशामधल्या लोकांना कसंही करून इलेक्शन जिंकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु 2024 नंतर जर त्यांना असंच पाशवी बहुमत येत गेलं तर मला वाटत नाही की त्यांना या संविधान बदल्यास अडथळा होईल. एका दुसरा चंद्रचूड सुप्रीम कोर्टाचा जज असो जो त्यांना अडथळा आणतो, पण बाकी सर्व ते या पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं किंवा आधीच्या काळामध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आले, वेगवेगळ्या पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय, ते मिश्रा, ते गोगाय आणि इतर सर्वांनी, की आजसुद्धा या देशामध्ये जे लोकशाही आहे ज्याच्यामध्ये एक कार्यकारी मंडळ असतं म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्याला म्हणतात, एक न्यायदान असतं, आपण इवन पत्रकारिता बघतोय जो आपण नेहमी चौथा स्तंभ, ही सर्व मंडळी आता डळमळीत व्हायला लागलेली आहेत. आणि ह्या लोकशाहीला अत्यंत मोठा धोका आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना खरं म्हणजे आज जे घरामध्ये बसले त्यांना आणि जे घरामध्ये बसले
इथे आले त्या सर्वांनी आपण, माझी आपल्या विनंती आहे की आज इथून गेल्यानंतर जेवढ्या लोकांना आपण जाऊन सांगू शकाल की संविधान वाचणं किती गरजेचं आहे. का अनेक जण मगाशी जेव्हा प्रेस दिली तेव्हा बरेचसे कार्यकर्ते ते उपस्थित होते, त्यामुळे त्यांना सर्व इश्यू माहिती आहेत की संविधान बदलण्याचं कटकारस्थान या देशामध्ये 2014 पासूनच चालू झालं आहे. खरं म्हणजे त्याच्या आधीपासून म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या काळापासून हे कटकारस्थान चालू झालं. मधल्या 10 वर्षामध्ये त्यांची सत्ता गेल्यामुळे कुठेतरी खीळ बसली होती, परंतु आत्ता ते सत्तेवर आलेत, पूर्ण तयारीने आलेले आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यासाठी खरं म्हणजे या देशामधली ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, देशामध्ये जाती धर्माच्या नावाखाली वाद निर्माण करायचे आणि धर्मीय राजकारणाचं पोलरायझेशन करायचं, हे या देशामध्ये खरं तर अत्यंत वाईट आहे. बाबासाहेबांनी हेच जाताना सांगितलं होतं की म्हणजे त्यांच्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 सांगितलं, हे संविधान किती वाईट आहे की हे संविधान किती चांगलं आहे, हे संविधानावर अवलंबून असणार नाही, तर संविधान राबवणारे हात किती चांगले आहेत आणि संविधान राबवणारे हात किती वाईट आहेत, याच्यावरती संविधान चांगलं आहे की वाईट आहे हे अवलंबून आहे. आणि त्यामुळं संविधान राबवणारे हात आपल्याला चांगले घेऊन यायचे आहेत, ते त्या गादीवरती बसवायचे आहेत. त्यासाठी आपण कामाला लागूया. तुम्ही म्हणाल आम्ही एवढे कमी आहोत का, आम्ही काय काम करणार, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मार्क्सचं नाव ऐकलं असेल, कम्युनिझमचा तत्ववेत्ता, ज्याने आज जी कम्युनिझमची चळवळ म्हणजे कम्युनिस्टांची चळवळ, त्याचं जे तत्वज्ञान आहे ते मार्क्सने सांगितलं. आणि जेव्हा तो मार्क्स मेला तेव्हा त्याच्या प्रेताला फक्त 5 माणसं होती, पण ती 5 माणसं विद्वान होती, अत्यंत हुशार होती. त्या 5 माणसाने त्यात मार्क्सचं तत्वज्ञान अत्यंत कोळून प्यायले होते आणि ती 5 माणसं 5ही दिशेला गेली. आणि त्यानंतर आपण पाहिलं जगामध्ये 1950-60 साली कम्युनिझम एवढा फोफावला, कम्युनिस्ट चळवळ एवढी फोफावली, अनेक देश कम्युनिस्ट राष्ट्र झाली. हे त्या लोकांनी प्रामाणिक केलेल्या कामाचं आहे. तर माणसं किती जास्त किंवा माणसं किती कमी याच्यापेक्षा ती माणसं किती प्रामाणिक आहेत त्याच्यावरती चळवळ फोफावत असते. आज या देशामध्ये 3.5% लोक राज्य करतात, कारण ते 3.5% ते त्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहे. त्यांना या देशामध्ये अखंड पद्धतीने ते सत्तेवर होते. कुठचाही राजा आला की त्या राजाबरोबर तिथे तेच मुनीमजी, तेच प्रधान, अशा पद्धतीने त्याने या देशामध्ये कामकाज केलेलं आहे. आणि आजसुद्धा त्यांना त्याच पद्धतीने हा देश आपल्या ताब्यामध्ये ठेवायचा आहे आणि ते त्यामुळे प्रामाणिकपणे कामं करतात. दुर्दैवानं बहुजनांमध्ये हा प्रामाणिकपणा, ही जिद्द, कष्ट करण्याची ताकद ही दुर्दैवानं सापडत आहे. आणि त्यामुळं आज ही मंडळी यशस्वी होतात आणि 80 ते 85% लोकांचे असणारे पक्ष आज पराजित होतात. हे खरं म्हणजे या देशामध्ये शोकांतिका आहे. आणि त्यामुळं जाती धर्माच्या नावाखाली राजकारण करण्यापेक्षा जे बाबासाहेबांनी सांगितलं, सत्ता संपत्तीपासून वंचित असलेले कुठच्याही जाती धर्माचे, मग ते कामगार, अल्पसंख्याक, ते दलित, कष्टकरी, अशा सर्व शेतकरी, अशा सर्वांचं एक मोठं संघटन करणं ही काळाची गरज आहे. आणि त्या सर्वांच्या हातामध्ये या देशाची सत्ता देणं हे खरं म्हणजे हे एक आव्हान आहे. आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची दिशा आहे. त्यासाठीच बाबासाहेबांनी त्या काळामध्ये स्वतःचा शेड्यूल कास्ट इम्प्रूव्हमेंट जो पक्ष होता तो पक्ष प्रकाश करून रिपब्लिक पक्षाची संकल्पना केली की ज्याच्यामध्ये
सर्व जाती धर्माचे नाहिरे गटाचे सत्ता संपत्तीपासून वंचित असणारे लोक एकत्र करीन. दुर्दैवानं बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही. त्यांचं अचानक झालेल्या महापरिनिर्वाणामुळं ती रिपब्लिकन बाबासाहेबांची रिपब्लिकन संकल्पना खऱ्या अर्थानं अस्तित्वात आली नाही आणि तो रिपब्लिकन पक्ष एका जाती धर्मापुरता बंदिस्त झाला. आज आपल्या परत एकदा बाबासाहेबांची ती संकल्पना घेऊन सर्व देशामधल्या तमाम अल्पसंख्याक असतील, दलित असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची खऱ्या अर्थानं मोठ बांधायची आहे. आज संविधान बचाव यात्रेमुळे काय झालं असं जर तुम्ही विचारत असाल तर माझं असं म्हणणं आहे की संविधान बचाव यात्रा यशस्वी झाली. कारण मी अनेक ठिकाणी गेलो. काही दिवसापूर्वी लांजा, चिपळूण या सर्व ठिकाणी मी होतो. त्यानंतर काल पनवेलला होतो. त्या तिथे अल्पसंख्याकांच्या अनेक संघटना, मग ते छत्रपती मुस्लिम संघटना किंवा अजून इतर अनेक मुस्लिमांच्या संघटना, त्याचबरोबर त्या तिथे संभाजी ब्रिगेड, कुणबी सेना आणि इतर OBC मधल्या छोट्या छोट्या तेल्यांच्या माळ्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आणि नेते या संविधान यात्रेच्या कार्यक्रमातून हजर राहत होते, स्वतःचे विचार मांडत होते. म्हणजेच एकंदरीत काल आपण पाहिलं असेल की आगरी समाजाचे अनेक नेते, शेकापचे अनेक नेते तिथे पनवेलला सुद्धा आमच्याबरोबर होते. हे चांगलं होतं काय की लोकांमध्ये परिवर्तन होतं आहे, विचारांचं परिवर्तन. बाबासाहेबांचे विचार आज लोकांना पटू लागलेले आहेत. माझं आपल्या सर्वांना विनंती आहे की आंबेडकरी समाजाने, खास करून चळवळीतल्या कार्यकर्त्याने या सर्व लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून सांगितले पाहिजे. आज या देशामध्ये आपण पाहिलं आहे, या देशामध्ये जे चाललेलं आहे ते शेठजी भटजीची युती चाललेली आहे. पूर्वी जनसंघाला शेठजी भटजीचा पक्ष म्हणत होते. BJP त्याचाच एक वेगळ्या पद्धतीनं वापर करते आणि लोकांना जाती धर्माच्या नावाखाली एकत्र करते. शेठजीचा पण धंदा होतोय, भटजीचा पण धंदा होतोय. आपण पाहिलं असेल की नवरात्र आता सध्याच गेली नवरात्र. आपण पाहिलं की बहुजनांच्या बायका 9 दिवस वेगवेगळ्या साड्या घालतात. हे पूर्वी लोकांना खायला मिळत नव्हतं या देशात. मिलो खाऊन लोकांनी दिवस काढलेले आहेत. त्यांना कपडे सोडा पण खायला मिळत नव्हतं. परंतु आता लोकांची परिस्थिती बदलली. लगेच त्याने प्रत्येक दिवसाला नवीन कलर, अजून नशीब पुरुषांसाठी तो काढला नाही तर माणसं पण घालायला लागतील वेगळे कलर. परंतु याच्यामधून फायदा काय होतो की भटजी आदेश देतो, शेठजीचा धंदा होतो. हे या पद्धतीचं राजकारण या देशामध्ये पूर्वीपासून चाललेलं आहे. आत्तासुद्धा ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चाललेलं आहे. या सर्वाचा कुठे बिमोड करायचा असेल आणि खऱ्या अर्थानं बळीराजाचं राज्य यायचं असेल तर आपल्या सर्वांना जाती धर्म सोडून माणूस म्हणून, भारतीय म्हणून एकत्र आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. बराच वेळ झालेला आहे म्हणून जास्त न बोलता आपण सर्व समजदार आहात. इतका वेळ थांबलात म्हणजे आपल्याला संविधानाबद्दल आदर आहे, कळकळ आहे. त्यामुळेच तुम्ही इतका वेळ थांबू शकलात. त्याबद्दल आणि खास करून माझ्या माता भगिनी इतका वेळ थांबला त्याबद्दल त्यांना सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि आपल्याप्रती मंगलमय कामना करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, खुदा हाफिज.